Hello students, today we are commencing lecture number 17 आणि तुम्हाला माहित आहे आपलं चालू आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स त्यामध्ये मिससेलेनियस एक्सरसाइज 4. तर त्यामध्ये आपण क्वेश्चन घेऊ. तर क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 2, solve the following. Solve the following. त्यामधील आपण क्वेश्चन घेणार आहोत क्वेश्चन नंबर 8 म्हणजे पहिल्यातील 8 1 2 3 क्वेश्चन पहिल्यातील 8. काय आहे तो प्रश्न? फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द लाइन्स. फाइंड द जॉइंट इक्वेशन of the lines having slope of the lines passing through the origin and having slopes slopes 1 plus under root 3 and 1 minus under root 3. पहा किती इझी क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आपल्याला? फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू द ओरिजिन. जॉइंट इक्वेशन म्हणजे काय? ज्यामध्ये दोन लाईन्स आहे, दोन लाईनचं फ्युजन आहे, दोन लाईनचं कॉम्बिनेशन आहे असं. आणि त्या लाईन्स कशा पास होत आहे? ओरिजिन मधून. आणि आपल्याला माहित आहे इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन इज y = mx. म्हणजे त्या ठिकाणी फक्त स्लोपची गरज आहे. y = mx because the lines are like this which are passing through the origin. This is the quadrantal system xy आणि दिस इज द ओरिजिन. यामधून जाते आणि म्हणून त्या लाईन्सना एक्स किंवा वाय इंटरसेप्ट काहीही नसतो, डायरेक्ट त्या ओरिजिन मधून पास होतात. आणि म्हणून इक्वेशन आहे y = mx. आणि म्हणून हे पास स्लोप दिलेला आहे. स्लोप दिला पहिला, स्लोप दिला दुसरा. आणि म्हणून आपण या ठिकाणी डायरेक्ट लिहू शकतो the slopes of the lines are m1 = 1 plus under root 3, m2 = 1 minus under root 3. दोन लाईन्स आहेत. पहिले इक्वेशन होणार y = m1x आणि दुसरे इक्वेशन होईल y = m2x. therefore equations of lines passing through the origin origin मधून जाणाऱ्या दोन लाईन. equations of lines passing through the origin are y = m1x and y = m2x. that is y = m1x. m1 ची किंमत आपणाजवळ आहे 1 plus root 3x. 1 plus under root 3x. First equation. And second equation, y = 1 minus root 3x. Another equation. झालं. आणि therefore आपल्याला काय काढायचं आहे? The joint equation. Therefore their joint equation is काय होऊन जाईल? आपण काय करतो नेहमी प्रत्येक लाईनचा आता या ठिकाणी काय करायचं? हे इक्वेशन सिम्प्लिफाय करता येते. कसं करायचं बघा. 1 plus under root 3x minus y is equal to 0.
आपण याला म्हणू इक्वेशन 1 आणि याच्यात तसंच इथे काय करायचं, हा x तिकडे याचा म्हणजे y इकडे आणायचा, y हा निघेल एवढा 1 मायनस अंडर रूट 3x इंटू y इज इक्वल टू 0. इक्वेशन 7 झालं. आणि अशा ठिकाणी आपण जॉईंट इक्वेशन साठी फक्त इक्वेशनची लेफ्ट हँड साइड आणि प्रत्येक इक्वेशनची आपण लेफ्ट हँड साइड कसं केलं या ठिकाणी पहा, y इज परत पहा y इज इक्वल टू mx म्हणजे हा x मधील पद इकडे y आणल्यास तो मायनस झाला इज इक्वल टू 0. इथे पण y इज इक्वल टू mx मध्ये m2x, m2 ची किंमत ऍज m 1 मायनस अंडर रूट 3 इंटू x हे पद वजा y इज इक्वल टू 0. आणि आता काय करायचं जॉईंट इक्वेशन मध्ये, या ठिकाणी या दोन लेफ्ट हँड साइडचा गुणाकार करायचा. 1 प्लस अंडर रूट 3x मायनस y पहिलं इक्वेशन, 1 मायनस अंडर रूट 3x मायनस y दुसरं इक्वेशन इज इक्वल टू झालं. इट इज u v इज इक्वल टू 0. जस्ट लाईक u इज इक्वल टू 0, v इज इक्वल टू 0. आता मल्टिप्लाय करा. आता काय दिसतंय आपल्याला, प्रत्येक पद मल्टिप्लाय करा म्हणजे हे 1 प्लस रूट 3x कसं होईल पहा, 1 प्लस अंडर रूट 3x इंटू 1 मायनस अंडर रूट 3x. पहिलं पद गुणिले पहिलं पद. आता पहिलं पद गुणिले दुसरं पद म्हणजे प्लस, याचं चिन्ह प्लस, याचं मायनस आणि म्हणून मायनस 1 प्लस अंडर रूट 3x इंटू y, 1 प्लस रूट 3x इंटू y प्लस तिसरं पद प्लस. आता तिसरं पद हे प्लस होते का बघा, नाही होणार, इथं मायनस आहे इथं प्लस आहे म्हणजे ते मायनस होईल. याचा गुणाकार आता y गुणिले हे पद आणि y गुणिले हे पद, तर काय होणार, y म्हणजे या ठिकाणी याचं चिन्ह मायनस प्लस मायनस आलं, 1 मायनस अंडर रूट 3x इंटू y, 1 मायनस अंडर रूट 3x इंटू y. आता y मायनस मायनस प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे काय झालं आता या ठिकाणी काय केलं परत पहा, 1 प्लस रूट 3x इंटू पहिलं पद 1 मायनस रूट 3x. त्यानंतर पहिलं पद इथे आपण ब्रॅकेट चौकोन सुद्धा घेऊ शकतो फॉर युअर कन्व्हिनियन्स, म्हणजे कन्फ्युजन जर होत असेल तर असे घेता येते. काय झालं, पहिलं पद 1 प्लस रूट 3x इंटू 1 मायनस रूट 3x. त्यानंतर पहिलं पद गुणिले दुसरं पद, पहिलं पद गुणिले दुसरं पद या ठिकाणी, तर काय झालं मायनस 1 प्लस रूट 3x इंटू y. त्यानंतर दुसरं पद गुणिले पहिलं पद म्हणजे मायनस चिन्ह, मायनस 1 मायनस रूट 3x इंटू y, 1 मायनस रूट 3x इंटू y. आणि त्यानंतर मायनस y स्क्वेअर मायनस मायनस प्लस y स्क्वेअर. आता इथं काय झालं बघा, 1 प्लस रूट 3x a प्लस b a मायनस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 मायनस b स्क्वेअर अंडर रूट 3 चा स्क्वेअर 3, 1 चा स्क्वेअर 1 रूट 3 चा स्क्वेअर काय आला 3 चिन्ह इंटू x स्क्वेअर मायनस xy मधील पद, xy मधील पद पहा, हे पद xy मधील आहे आणि हे पद xy मधील आहे आणि दोघांचंही चिन्ह मायनस आहे, इथं मायनस आहे इथे मायनस आहे म्हणून xy आपण कॉमन घेऊ, xy घेतलं कॉमन. इथे काय आलं मायनस एक कॉमन घेतला आपण आणि xy कॉमन घेतलं, तर इथं काय उरलं 1 प्लस रूट 3 आणि इथं काय उरलं प्लस 1 मायनस अंडर रूट 3. पाच कॉमन का xy कॉमन घेतलं बाहेर काढलं, दोन्ही मधून मायनस कॉमन घेतलं, इथे मायनस आहे इथे मायनस आहे, हे मायनस कॉमन घेतलेलं आहे
आणि एक्स वाय कंसाच्या बाहेर जाईल. आता इथे कंसात जे उरलं 1 प्लस √3 या ठिकाणी चिन्ह प्लस आहे, आता मायनस कॉमन काढलं असल्यामुळे, आणि इथे देखील 1 मायनस √3xy आणि प्लस पद जे उरलं ते आहे y² इज इक्वल टू 0. आता काय दिसते पहा, 1 मायनस 3 इज मायनस 2x² मायनस, आता ब्रॅकेट मध्ये काय उरलं, प्लस √3 मायनस √3 कॅन्सल, 1 प्लस 1 इज 2 मायनस 2xy प्लस y² इज इक्वल टू 0. परंतु आपल्याला हे माहित आहे की जे जॉईंट इक्वेशन आहे, जे जॉईंट इक्वेशन आहे ते कशा स्वरूपात आहे, स्टँडर्ड जॉईंट इक्वेशन ते आहे ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. म्हणजे काय म्हणते ते, x² मधील पदे प्लस पाहिजे, x² मधील पदे प्लस पाहिजे, आणि म्हणून त्या पदाला प्लस करण्याकरिता याला मायनस करून घ्या, मल्टिप्लाइंग बाय मायनस बाय टू बोथ साइड्स, म्हणजे हे काय होऊन जाईल, प्लस 2x² प्लस 2xy प्लस y² इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन. रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन. आता आपण नेक्स्ट प्रश्न पाहू, क्वेश्चन 1 मधीलच तो नेक्स्ट प्रश्न आहे, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द लाइन्स. क्वेश्चन नंबर 9 IX, पहिल्या मधील 9 पुस्तकात पहा, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द लाइन्स. Equation of the lines which are at a distance, of 9 units, 9 units from the y-axis. At a distance of 9 units from the y-axis. Find the equation of the lines which are at a distance of 9 units. Very simple problem. I will say which are at a distance of 9 units from the lines y-axis. म्हणजे काय दिसते, y-axis पासून दोनही लाईन्स या किती अंतरावर आहे, म्हणते 9 इतक्या अंतरावर आहे. आणि म्हणून त्या लाईन्स कशा काढता येतील, या ठिकाणी दिस इज x ऍक्सिस, y ऍक्सिस आणि 9 इतक्या अंतरावर, म्हणजे आपल्याला माहित आहे इकडे काय असते, 1 2 3 4 5 6 7 8 9 प्लस 9, हे अंतर किती आहे, प्लस 9, हे आहे 0. आणि इकडे तसंच y ऍक्सिसच्या दोन्ही साईडला, y ऍक्सिसच्या दोन्ही साईडला एक इकडे पॉझिटिव्ह अंतरावर आणि एक इकडे निगेटिव्ह अंतरावर. आणि म्हणून इकडे काय असतं माहित आहे, -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9. म्हणजे अशा प्रकारे दोन लाईन, एक लाईन या साईडला इट इज x इज इक्वल टू 9 आणि या साईडला दुसरी लाईन, इथं इक्वेशन x इज इक्वल टू -9. हे अंतर जरी नाव असेल तरी कोऑर्डिनेट हा -9 आहे. आता x इज इक्वल टू का आलं, y इज इक्वल टू का नाही आलं, तर आपल्याला हे माहित आहे की इक्वेशन ऑफ x ऍक्सिस, x ऍक्सिसचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 0, y ऍक्सिसचं इक्वेशन आहे x इज इक्वल टू 0. याला कारण काय की x ऍक्सिसवर y कोऑर्डिनेट 0 आहे, x अक्षावर फक्त x कोऑर्डिनेट आहे.
त्याच्यावर वाय कॉर्डिनेट नाही. त्यानंतर वाय ऍक्सिस इक्वेशन एक्स इज इक्वल टू 0, कारण वाय अक्षावर फक्त वाय अंतर आहे, वाय अक्षावर एक्स कॉर्डिनेट नाही, म्हणून एक्स कॉर्डिनेट 0 हे त्याचं इक्वेशन आहे. म्हणून मग म्हणजे वाय ऍक्सिस इक्वेशन काय आहे, एक्स इज इक्वल टू 0, आणि म्हणून त्याला पॅरलल लाईन एक्स इज इक्वल टू 0, पॅरलल लाईन 9 इतक्या अंतरावर एक्स इज इक्वल टू 9, इकडे तशीच 9 इतक्या अंतरावर एक्स इज इक्वल टू -9. म्हणजे काय विचार आपल्याला, which are at a distance of 9 units from the y-axis. We can write the equations of lines. Equations of lines which are two, that is two lines. Equations of two lines which are at a distance of 9 units from the y-axis, from the y-axis R. पाणी काय झालं, अशा दोन लाईनचं इक्वेशन, दोन लाईन्सचं इक्वेशन की जे y ऍक्सिस पासून 9 युनिट्स इतक्या अंतरावर आहे. काय इक्वेशन आहे इथं लिहिलंय पहा, x is equal to 9 and x is equal to -9. That is x is equal to 9 and x is equal to -9. म्हणजे हे कसं लिहा तुम्ही आता, x minus 9 equal to 0 इक्वेशन नंबर 1, आणि हे कसं लिहा, x plus 9 is equal to 0 इक्वेशन नंबर 2. on simplification the equation become x minus 9 equal to 0, x plus 9 इकडे आणलं, -9 इकडे गेलं, +9 झालं, म्हणजे इक्वेशन झालं x plus 9 equal to 0. and therefore we can say therefore their joint equation is दोन लाईनची लेफ्ट साइड, हे जसं मगाशी केलंय का, लेफ्ट साइड, हे लेफ्ट साइड लिहिल्या आणि त्या लेफ्ट साइडचा गुणाकार केला. x minus 9 पहिल्या कंसात, x plus 9 दुसऱ्या कंसात, आणि हे झालं 0. and this is equal to a minus b, a plus b, a square minus b square is equal to 0. that is x square minus 81 equal to 0. This is the required joint equation. This is the required joint equation. तर हे याचं आन्सर झालं. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. आता प्रश्न पहिल्यामधील पुढचा क्वेश्चन, पहिल्यामधीलच फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द लाइन्स. क्वेश्चन नंबर 11, पहिल्यामधील 11 पहा पुस्तकामध्ये तुम्ही. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द लाइन्स. Equation of the lines 11 मध्ये आहे, passing through the origin, and perpendicular to the lines.
perpendicular to the lines x plus 2y equal to 19 and 3x plus y is equal to 18. X plus 2y equal to 19 and 3x plus y is equal to 18. Easy question. I am the right hand. Find the joint equation of the lines passing through the origin which pass through the origin. म्हणजे या ठिकाणी या लाईन्स ओरिजिन मधून पास होतात म्हणजे ज्या इक्वल आहेत त्या परंतु त्या या लाईन्सना कशा परपेंडिक्युलर आहे म्हणजे समजा वन ऑफ द लाईन्स अशी असेल उदाहरणार्थ कोणती एक लाईन समजा पहिली तर त्या लाईनला ती कशी आहे ओरिजिन मधून जाणारी या लाईनला लंब असणारी म्हणजे इथं दिस इज 90 अँगल क्लिअर दिसते आपला y ऍक्सिस x ऍक्सिस म्हणजे हे दिलेली एक लाईन आणि तिला लंब असणारी लाईन ओरिजिन मधून पास होणार जी आपल्याला पाहिजे दुसरी लाईन x plus 2y equal to 19 समजा ती अशी असेल उदाहरणार्थ तर तिला लंब असणारी या दोन लाईन्सचं इक्वेशन काढायचं आणि त्याला फ्युजन करायचं म्हणजे आता काय दिसतं आपल्याला पहिले आपण ज्या लाईन दिल्या आहे त्यांना करेक्ट द इक्वेशन्स ऑफ गिवन लाईन्स दोन लाईन्स इक्वेशन दिलं आहे इक्वेशन्स ऑफ गिवन लाईन्स आहे काय इक्वेशन दिलं आहे x plus 2y equal to 19 इक्वेशन फर्स्ट आता या ठिकाणी x plus 2y equal to 19 याचा स्लोप काढण्याकरता याला पहिले सिम्प्लिफाय करायचं असते आणि ते आहे x plus 2y minus 19 equal to 0 इक्वेशन नंबर 1 दुसरं इक्वेशन 3x plus y equal to 18 that is 3x plus y minus 18 equal to 0 equation number 2 आता या लाईन्सचा स्लोप काढा therefore their slopes are that is slope of line 1 it is काय असते पहा कसा स्लोप काढतो आपण स्लोपचं काय इक्वेशन आहे आपण ह्याच्यामध्ये काय पाहिलं तर जनरल फॉर्म चं इक्वेशन आहे इक्वेशन ऑफ जनरल लाईन असते ax plus by plus c is equal to 0 म्हणजे काय त्याचं वैशिष्ट्य आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की x आणि y मधील पद तसेच कॉन्स्टंट टर्म हे पूर्णपणे लेफ्ट साइडला असते आणि उजवीकडे 0 असते आणि या लाईनचा स्लोप असतो -a by b म्हणजे त्या ठिकाणी कसं -a by b a काय आहे x चा कोएफिशिएंट आणि b काय आहे y चा कोएफिशिएंट देयरफॉर स्लोप ऑफ लाइन 1 आता लाइन 1 मध्ये x चा कोएफिशिएंट 1 आहे दॅट इज मायनस a ची किंमत 1 बाय b ची किंमत b मध्ये y चा कोएफिशिएंट आणि y चा पहिल्या लाइन मध्ये कोएफिशिएंट किती आहे 2 म्हणजे तो स्लोप किती आला -1 बाय स्लोप ऑफ लाइन 2 तसाच स्लोप ऑफ लाइन 2 किती -a by b मायनस a ची किंमत 3 x चा कोएफिशिएंट b ची किंमत 1 म्हणजे किती आला -3 परंतु ज्या लाईन्स आपण काढणार आहे ज्या जॉइंट इक्वेशनच्या लाईन पाहिजे ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहे त्या लाईन्स ओरिजिन मधून पास होतात आणि यांना परपेंडिक्युलर असं म्हणणं आहे या दोन लाईन्सला कशा आहे परपेंडिक्युलर आहे आणि म्हणून परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप therefore slope of line perpendicular to line 1 slope of line perpendicular to line 1
परपेंडिक्युलर टू लाईन 1 इज इक्वल टू M1 आणि तो काय असतो पहा कसा असतो स्लोप ज्या लाईन लंब आहे ज्या लाईन परस्परांना लंब आहे तर तर जर या लाईनचा स्लोप जर M असेल तर या लाईनचा स्लोप असते -1/m म्हणजे काय करायचं M हा या ठिकाणी काय आहे अंशात आहे म्हणजे त्याच्या छेदामध्ये 1 आहे म्हणजे M जर अंशात असेल तर या ठिकाणी M छेदात म्हणजे परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप छेदात आणि इथलं चिन्ह प्लस असेल तर इथलं चिन्ह मायनस आणि म्हणून या ठिकाणी काय होईल पहा स्लोप ऑफ लाईन 1 किती आहे -1/2 स्लोप ऑफ लाईन परपेंडिक्युलर लाईन काय म्हणता येईल इथे 2 अंशात आहे छेदात जातील आणि मायनसचा प्लस होईल झालं छेदामध्ये काय जाईल 1 म्हणजे आपण ते लिहितो काय नाही M1 ची किंमत आली 2 therefore slope of line second slope of line perpendicular to line 2 लाईन 2 ला परपेंडिक्युलर असणारा लाईनचा स्लोप M2 आणि तसंच या ठिकाणी इथे किती आहे -3 आता मायनसचं काय होईल प्लस आणि 3 काय आहे अंशात आहे तर ते छेदात जर M2 बार सोपा आहे म्हणजे परपेंडिक्युलर असल्यामुळे याचा गुणाकार जास्त मायनसचा प्लस आणि 3 इथं अंशात आहे तर या ठिकाणी 3 छेदात आणि म्हणून आता यांच्या आपल्याला इक्वेशन मिळू शकतात कारण कशा आहेत लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन therefore equations of lines with slopes M1 and M2 passing through the origin हा इक्वेशन आहे दोन इक्वेशन आहे दॅट इज y is equal to M1x therefore y is equal to M1 2x आणि हे काय झालं 2x y 2x इकडे ठेवला y इकडे आणला इज इक्वल टू 0 आता या ठिकाणी याला म्हणायचं आहे इक्वेशन 3 कारण या ठिकाणी 1 2 झाला इक्वेशन 3 दुसरं इक्वेशन y is equal to M2x therefore y is equal to M2 ची व्हॅल्यू 1/3 x आणि म्हणून हे कसं होईल 3y is equal to x that is x minus 3y is equal to 0 आणि हे इक्वेशन झालं नंबर 4 अशा प्रकारच्या दोन लाईन्स तुम्हाला मिळाल्या कोणत्या विचार पासिंग टू द ओरिजिन आणि त्यांचा आपल्याला काय करायचं आहे जॉइंट इक्वेशन therefore their joint equation is पहा जॉइंट इक्वेशन कसं काढतो आपण फार सोपं आहे 2x minus y लेफ्ट हँड साइड दुसऱ्याची लेफ्ट हँड साइड 2x minus y दुसऱ्याची लेफ्ट हँड साइड आहे x minus 3y is equal to 0 मल्टीप्लाइंग 2x ला मल्टीप्लाय करा x ने 2x स्क्वेअर आता 2x ने -3y ला मल्टीप्लाय करा चिन्ह काय झालं -2 * 3 is 6xy म्हणजे 2x ने दोन्ही पदाला गुणलं चिन्ह असेल आणि आता दुसऱ्या पदाने पहिल्या पदाला मायनस गुणिले प्लस इज मायनस x * y xy मायनस मायनस प्लस 3 * y² गुणाकार केला आणि आता पद करेक्ट करा 2x² xy मधील पदांची बेरीज करा -6 -1 -7xy plus 3y² is equal to 0. This is the required joint equation. Required joint equation म्हणजे जे आपल्याला पाहिजे आहे ते हे इक्वेशन आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय काय केलं पहा या ठिकाणी ज्या लाईन दिलेल्या आहेत
अशा दोन काय दिलाय, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. हा स्केच काढलेला आहे मी, तिथला स्केच फॉर रेफरन्स. म्हणजे तुम्हाला ज्या लाईन्स दिलेल्या आहेत त्या लाईन्स, त्या दोन लाईन्स अशा प्रकारच्या आहेत अप्रॉक्सिमेटली. म्हणजे पहिली लाईन आहे x प्लस 2y मायनस 90. म्हणजे कोणतं इक्वेशन, कोणती लाईन आहे ती, ही लाईन. हे पहिली म्हणजे या लाईनचं इक्वेशन x प्लस 2y मायनस 19 इज इक्वल टू 0. हे पहा पहिलं. तिला लंब, हे पहा स्लोप ऑफ लाईन 1 मायनस a बाय b मायनस a बाय b. म्हणजे स्लोप ऑफ लाईन 1 कसा काढला, पहा लाईन 1 पहा मायनस a, मायनस a म्हणजे x चा कोएफिशियंट तो आहे 1 मायनस, आणि a बाय b, b म्हणजे y चा कोएफिशियंट तो या ठिकाणी आहे 2 आणि म्हणून मायनस 1 बाय 2. तसंच लाईन 2, हे लाईन 2 या ठिकाणी दिसतात अशा प्रकारचे. आणि म्हणून तिला लंब ओरिजिन मधून, हे ओरिजिन आहे सेंटर, द पॉइंट इन व्हिच x and y axis cuts each other. आणि म्हणून जर ओरिजिन आहे तर या ठिकाणी ही दुसरी लाईन, हिचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 3x plus y minus 18 equal to 0. दुसरी लाईन. आणि तिला लंब ही लाईन दिस वन जे आपल्याला काढायचे आहे. आणि म्हणून स्लोप ऑफ लाईन 2 तसंच लाईन 2 पहा मायनस a बाय b मायनस a, मायनस a ची किंमत x चा कोएफिशियंट 3 बाय b, y चा कोएफिशियंट किती आहे 1 आहे, मायनस 3 बाय 1 इक्वल टू मायनस 3. आणि म्हणून आता आपल्याला काय दिलं आहे, त्या लाईन कशा म्हणते, परपेंडिक्युलर आहे. ज्या तुम्हाला काढायच्या आहेत त्या लाईन परपेंडिक्युलर आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय केलं, स्लोप ऑफ लाईन परपेंडिक्युलर लाईन 1, लाईन 1 ला परपेंडिक्युलर कसं काढलं, इथं पहा, इथं मी लिहिलं आहे या लाईनला ही लाईन लंब असेल तर जरीचा स्लोप m असेल, m बाय 1 आपण ते छेदातला 1 लिहित नाही, तर परपेंडिक्युलर लाईनचा काय स्लोप असतो मायनस 1 बाय m. म्हणजे काय होते, प्लसचं मायनस आणि m अंशात आहे छेदात जाते. आणि म्हणून या ठिकाणी काय लिहिलं पहा, मायनसचं प्लस, इथं 1/2 चा गुणाकार असतो 2 जरी यामध्ये किंमत. स्लोप ऑफ लाईन परपेंडिक्युलर लाईन सेकंड तसंच m हे पाहिजे मायनस 3, मायनसचं प्लस 3 या अंशात आहे तर छेदात. आणि म्हणून इक्वेशन्स ऑफ लाईन विथ स्लोप m1 and पासिंग थ्रू द ओरिजिन आर. पहिलं इक्वेशन y m1x, दुसरं इक्वेशन